नवरात्रीमधले पहिले 4 दिवस चांगले गेले आणि 5व्या माळाला आमची आजी एक्सपायर झाली. त्यामुळं पुढचे व्हिडिओ काही मी बनवलेच नाहीत. तर आता आज दसऱ्याचा दिवस आहे आणि सकाळी उठून मी लवकर आवरलं सगळं, देवपूजा केली, नंतर फुलांचा हार तयार करायला घेतला आणि इकडं अभिज्ञा आमची सीताफळ पिकले का ते बघत होती. पण ते सीताफळ कच्चं होतं, तिला म्हटलं परत ठेव, अजून थोडं 2 दिवसानं पिकतंय. तर आमचा पालीचा खंडोबा कुळस्वामी आहे, तर आमच्याकडे घरात ड्युटी आहे. तर ती ड्युटी आम्ही पाजवतो दर रविवारी आणि सणासुदीला. घरातल्या देवांची पूजा करून झाल्यानंतर आम्ही बाहेर गेलो गाडीची पूजा करायला. तर यांनी सकाळी गाडी स्वच्छ धुतली होती, पाणी आलते त्यावेळी. आजच्या दिवशी दसरा असून सुद्धा मला नवीन साडी घालायचा मूड अजिबात नव्हता, त्यामुळं मी जुनी साडी घातली होती आणि गाडीची पूजा केली. खरं तर दसरा आहे म्हटलं नवीन कपडे घालून पूजा करायची असते, पण मला मूड नव्हते त्यामुळे मी काय केलंच नाही. आता इथं माझी गाडीची पूजा करून झाली, हार घातला मी गाडीला, नंतर फोटो काढले थोडेफार आणि नंतर यांनी नारळ फोडायसाठी सांगितलं. तर यांनी नारळ फोडला. आमच्या या गाडीला 7 वर्ष पूर्ण झालं डिसेंबरमध्ये. आमच्या अभिनेता बड्डे होता पहिला, त्यावेळी आम्ही गाडी घेतली होती. तर आता सगळं बाहेरचं पण आटपून झालं आणि नंतर मी नाश्त्याला आंबोळ्या केल्या होत्या. तर मुलांना पहिला आंबोळ्या खायला दिल्या आणि नंतर मग आम्हाला खायला केल्या. तर बटाट्याची भाजी मी केली होती इकडे थोडीशी आणि ज्या तव्यात चपाती भाकरी करते त्या तव्यातच मी आंबोळ्या पण करते. एकदम भारी आंबोळ्या होते आणि कुरकुरीत पण होते. तर आंबोळ्याचं पीठ मी भिजवताना काय केलं तर उडदाची डाळ, तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ थोडीशी भिजत घातली होती, त्यामुळे अशा कुरकुरीत आंबोळ्या होते त्या. तर आम्ही दुपारी जेवणामध्ये चाकोताची भाजी, भात आणि भाकरी केलं होतं. तर आम्ही जेवण करून घेतलं आणि गेलो बहेला, कारण मला माझं देवघर आणि पूजेचं साहित्य विसर्जन करायचं होतं, त्यासाठी आम्ही तिकडं गेलो होतो.